उन्हाळ्याची चाहूल लागली की आपली पावलं आपोआप फळांच्या बाजाराकडे वळतात. तिथे एकावर एक रचून ठेवलेले पिवळे धमक आणि आकर्षक आंबे पाहिले की कोणालाही मोह आवरत नाही. मात्र अन्न सुरक्षा प्राधिकरणाने FSSAI बाजारातील आंब्यांमध्ये विषारी रसायनांचे अवशेष आढळल्याने कृत्रिम पिकवण पद्धतींविरोधात कडक इशारा दिला आहे. बाजारात आंब्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी अनेक व्यापारी कॅल्शियम कार्बाईड नावाच्या अत्यंत घातक रसायनाचा सर्रास वापर करतात. जेव्हा कॅल्शियम कार्बाईड फळांमधील पाण्याशी संपर्क करतं तेव्हा रासायनिक विघटन होते आणि आर्सेनिक व फॉस्फरसचे विषारी अंश फळात झिरपतात. शरीरात गेल्यावर हे अंश ऑक्सिजनची पातळी कमी करतात, ज्याला हायपॉक्सिया म्हणतात. यामुळे मज्जासंस्थेचे आजार, चक्कर येणे आणि तीव्र जुलाब यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. आकर्षक रंगाची ही फळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी घटवून मेंदू आणि पचनसंस्थेला कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात. सुदैवाने या विषारी आंब्यांना ओळखण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या प्रयोगशाळेची गरज नाही. केवळ डोळ्यांचा आणि हातांच्या स्पर्शाचा योग्य वापर करून आपण ही फ्लोट फसवणूक सहज ओळखू शकतो. निसर्गमित्र राजेंद्र भट यांनी एक सोपी पद्धत सांगितलीय. या क्रॉस सेक्शन आकृतीत पहा. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या देठाकडचा भाग नेहमी सपाट आणि संतुलित असतो. पण रसायनांचा वापर करून आंबा जबरदस्तीने पिकवला जातो तेव्हा देठाजवळ एक खोल खड्डा तयार होतो. फळाचा पृष्ठभागही असमान आणि विद्रूप दिसू लागतो. रंगावरूनही आपण ही फसवणूक पकडू शकतो. जर एखादा आंबा पूर्णपणे पिवळा धमक असेल पण त्यावर ठिकठिकाणी अनैसर्गिक वाटणारे हिरवे डाग असतील तर ते थेट रसायनांचे लक्षण आहे. आंब्याला स्पर्श करून पहा. जर फळावर पांढरी किंवा राखाडी रंगाची बारीक पावडर जाणवत असेल किंवा आंबा बाहेरून मऊ पण आतून कडक वाटत असेल तर तो नक्कीच कृत्रिमरित्या पिकवलेला आहे. आंब्याचे बाह्य सौंदर्य आणि त्याचा अति परफेक्ट आकार हेच फसवणुकीचे पहिले लक्षण असते. निसर्गात कोणतीही गोष्ट इतक्या अचूक आणि कृत्रिमरित्या समान नसते. आता आपण घरातल्या घरात करता येणाऱ्या 2 खात्रीशीर वैज्ञानिक प्रयोगांकडे वळूया. यातील पहिली आहे पाण्याची चाचणी. नैसर्गिक आंबा आतून पूर्णपणे भरलेला आणि दाट असतो. जेव्हा तुम्ही तो पाण्याने भरलेल्या टाकीत टाकतात तेव्हा जडत्वामुळे तो थेट तळाशी जाऊन बसतो. याउलट रासायनिक आंब्यांची स्थिती असते. रसायनांमुळे फळ वेगाने पिकतं आणि आत हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. यामुळे कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा पाण्याच्या पृष्ठभागावर अर्धवट तरंगू लागतो. दुसरी पद्धत म्हणजे फळांवरील केमिकल पॉलिश ओळखण्यासाठीची बेकिंग सोडा चाचणी. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा. या मिश्रणात आंबा 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा. फळ बाहेर काढल्यानंतर जर त्याचा मूळखांग बदललेला दिसला किंवा फिका पडला तर समजून जा की त्याला रसायनांनी पॉलिश केले आहे. घनता आणि रासायनिक अभिक्रिया या विज्ञानाच्या 2 अत्यंत सोप्या नियमांचा वापर करून आपण आपल्या घरात येणाऱ्या विषारी आंब्यांना सहज उघडे पाडू शकतो. आता फक्त खराब आंबे ओळखण्याऐवजी या समस्येवर एक उत्तम उपाय पाहूया. बाजारातून थेट कच्च्या कैऱ्या घरी आणून त्या अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवणे. यासाठी सर्वात आधी थेट एखाद्या खात्रीशीर विक्रेत्याकडून किंवा शक्य असल्यास थेट बागेतून कच्चे न पिकलेले आंबे विकत घ्या. हे फळ पूर्णपणे सुरक्षित असल्याची ती पहिली पायरी आहे. फळं पिकवण्याच्या या नैसर्गिक प्रक्रियेमागे एक मुख्य घटक काम करत असतो आणि तो म्हणजे फळातूनच नैसर्गिकरित्या बाहेर पडणारा इथिलीन वायू. कृषीतज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी यासाठी एक सोपी पद्धत सुचवली आहे. एका क्रेटमध्ये ऊसाचे पाचट, भाताचे तणस किंवा वर्तमानपत्राचे थर लावून त्यात हे कच्चे आंबे ठेवा. वर्तमानपत्राच्या थरामुळे फळातून बाहेर पडणारा हा इथिलीन वायू आजूबाजूला न पसरता तिथेच अडकून राहतो. ही प्रक्रिया आणखी वेगाने करण्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे. याच क्रेटमध्ये आधीच पिकलेली 4-5 केळी ठेवा. केळ्यांमधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणारा इथिलीन वायू आजूबाजूच्या कच्च्या आंब्यांना वेगाने आणि एकसमान पिकवण्यास मदत करतो. या नैसर्गिक प्रक्रियेला साधारणपणे 5 ते 6 दिवस लागतात, पण त्यानंतर मिळणारा आंबा चवीला अतिशय गोड, रसाळ आणि रंगाला अगदी आकर्षक असतो. बाजारातील रसायनांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा नैसर्गिक मार्गाचा अवलंब करून आपण स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपू शकतो. आता खा पोटभर आणि रहा निर्धास्त.